सलग 3 लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे 2 गट आमने-सामने आहेत। महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिकीट जाहीर झालं। त्यापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पिंपरीतले संजोग वाघेरे पाटील यांना तिकीट जाहीर केलं। त्यामुळे आता ही लढत थेट शिंदे ठाकरेंमध्येच होणार हे स्पष्ट झालेलं आहे। सलग 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा एकदा पसंती दिल्यानं ते विजयाची हॅट्रिक साधणार की संजोग वाघेरे पाटील इथे इतिहास घडवणार हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल। सध्या तरी श्रीरंग बारणे यांना ही निवडणूक सोपी नसून त्यांच्या समोर 3 अत्यंत महत्त्वाचे फॅक्टर आहेत की जे त्यांच्या विजयातील मोठा अडसर ठरू शकतात, बारणेंचं गणित बिघडवू शकतात। याच संदर्भातील आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी परिपूर्ण शिक्षण देणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। लोकप्रतिनिधीची दमछाक करणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ख्याती आहे। पश्चिम महाराष्ट्रातला पुणे ते थेट कोकणातल्या रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे। 2014 आणि 2019 अशा सलग 2 वेळा लोकसभेमध्ये मावळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने संजोग वाघेरे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। वाघेरे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत। अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे याआधी 2 वेळा डावलण्यात आलेले वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। श्रीरंग अप्पा बारणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मावळमधून चांगल्या उमेदवाराची गरज होती, ती वाघेरे यांच्या रूपाने पूर्ण झाली अशी चर्चा होते। वाघेरे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर होते। 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वाघेरे यांना लोकसभेची निवडणूक खुणावत होती। मात्र 2019 मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने त्यांना ही इच्छा मनातच ठेवावी लागली। त्यावेळी वाघेरे यांनी माघार घेतली होती, मात्र आता त्यांना संधी मिळाली आहे। तर श्रीरंग बारणे यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे, नात्यागोत्याचं राजकारण आहे, सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा नेता अशी त्यांची ओळख आहे। बारणे यांच्या याच ताकदीला तोड देणारा नेता उद्धव ठाकरेंना हवा होता। संजोग वाघेरे पाटील नेमके याच कॅटेगरीमध्ये फिट बसले। बारणे यांच्या विजयात अडसर होतील असे जे 3 फॅक्टर आहेत त्यापैकी हा एक आहे। संजोग वाघेरे पाटील हे देखील स्थानिक पिंपरीमधील आहेत। त्यांचाही नात्यागोत्याचा गोतावळा मोठा आहे। शिवाय महापालिकेत काम करताना पक्ष न पाहता सर्वांचीच कामं करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत जरी सहभागी असली तरी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून वाघेरे यांनाच पसंती मिळू शकते। याचा फायदा वाघेरे यांना होऊ शकतो। घाटाच्या वर असलेल्या मावळ आणि पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। संजोग वाघेरे हे मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने त्यांच्या बाजूने राष्ट्रवादीच्या मतदारांचा कल दिसून येतो। त्यातच मागच्या निवडणुकीत बारणेंच्या समोर खुद्द अजित पवारांच्या मुलालाच पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे राष्ट्रवादीचे मतदार काय विचार करतील याचा विचार तुम्ही करू शकता। बारणे यांच्या विजयाचा रथ रोखला जाऊ शकतो याचं दुसरं कारण ठरू शकेल ती म्हणजे उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती। मावळ लोकसभा मतदारसंघात घाटाखालील 3 विधानसभा मतदारसंघांपैकी पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे। कर्जतच्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे, तर उरणच्या अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा दिलाय। आमदारांच्या पाठिंब्याचा विचार केला तर श्रीरंग बारणे यांनाच या 3 विधानसभा मतदारसंघात समर्थन दिसतं, परंतु वास्तवमध्ये पनवेल, उरण, कर्जत या विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळते। नेते जरी महायुती सोबत असले तरी जनतेकडून बारणेंना फटका बसू शकतो अशी स्थिती या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून येत आहे। बारणेंसाठी तिसरा जो फॅक्टर अडचणीचा ठरेल तो म्हणजे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं नसणं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे व लक्ष्मण जगताप एकमेकांच्या विरोधात लढले होते, तरी देखील 2019च्या लोकसभेवेळी लक्ष्मण जगताप हे भाजपात होते। त्यावेळी त्यांनी श्रीरंग बारणे यांचं काम केलं होतं। आता लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी चिंचवडच्या आमदार आहेत, परंतु स्वतः लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या पत्नी यामध्ये फरक असल्याने चिंचवडमध्ये ही मताचा टक्का वाढवून घेणं बारणेंसाठी आव्हानात्मक आहे।
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेनंतर लोकसभेच्या 3 निवडणुका झाल्या। त्याच निकालाचा आढावा आपण थोडक्यात घेऊ। 2009 मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आजमभाई पानसरे यांच्यात लढत झाली। त्यामध्ये गजानन बाबर यांनी 80,619 मतांनी आजमभाई पानसरे यांचा पराभव केला होता। बाबर यांना 3,64,857 मतं मिळाली तर पानसरे यांना 2,84,238 मतं मिळाली होती। पुढे 2014च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांनी 1,57,394 इतक्या मतांनी शेकाप पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पराभूत केलं होतं। श्रीरंग बारणे यांना 5,12,223 मतं तर लक्ष्मण जगताप यांना 3,54,829 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 1,82,293 मतं मिळाली होती। गेल्या 2019च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात होते, त्यामुळे प्रचारात चुरस पाहायला मिळाली। परंतु श्रीरंग बारणे यांनी 7,20,663 मतं मिळवून सहज विजय मिळवला। पार्थ पवार यांना 5,04,750 मतांवर समाधान मानावं लागलं होतं। श्रीरंग बारणे यांनी 2,15,913 इतक्या मतांनी पार्थ पवारांना पराभवाची धूळ चारली होती। पण आता राजकीय समीकरण बदलल्याने श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे। शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, त्यामुळे एकाच पक्षातील उमेदवार आमने सामने आहेत। या ठिकाणचे प्रचारातील मुद्दे पाहता पनवेल येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई गोवा हायवे या विकासाच्या मुद्द्यावर महायुती आशावादी आहे। रेड झोन, पवना थेट जलवाहिनी, नदी प्रदूषण, लोहमार्ग विस्तारीकरण हे प्रलंबित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। गद्दारांना धडा शिकवा असा प्रचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जात आहे, तर विकासाला साथ द्या असं आवाहन शिंदे सेनेकडून केलं जात आहे। त्यामुळे ही लढत चुरशीची होईल यामध्ये शंका नाहीये। आता या लढतीत कोण बाजी मारणार हे निवडणुकीमधून लवकरच स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि YouTube व फेसबुकवर जिथे आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा।